लाडकी बहीण योजना रक्षाबंधन सणानिमित्त पैसे वाटप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, 13वा हप्ता आज होणार वाटप। सण बहिणींचा गिफ्ट भावांचं 4 ऑगस्ट, 5 ऑगस्ट, 6 ऑगस्ट सोमवार प्लस मंगळवार प्लस बुधवार 3 दिवस होणार नुसते पैसे वाटप। सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता जमा होणार पैसे, कारण की आता बटन दाबला आहे, आता होणार पैसे खात्यात जमा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या नेतृत्वामध्ये आता बहिणींना मिळणार आहे रक्षाबंधन सणाचं भेट, रक्षाबंधन स्पेशल भेट। रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला आता ही भेट मिळणार आहे। तर बघा, आजच होणार 13वा हप्ता वाटप। महिलांसाठी खुशखबर आणि ही ऑथेंटिक, सर्वात महत्त्वाची, सर्वात अगोदर अपडेट यूट्यूबवरती आपण देत आहोत, मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलवरती। त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, 4 ऑगस्ट, 5 ऑगस्ट, 6 ऑगस्ट 3 दिवस पैशांचा धुराळा, 3 दिवस पैशांचा पाऊस। काही महिलांना सोमवारी पैसे जमा होणार, काही बहिणींना मंगळवारी पैसे जमा होणार, काही बहिणींना बुधवारी पैसे जमा होणार। म्हणजे ज्या बहिणींना सोमवारी पैसे नाही मिळाले त्या बहिणींना मंगळवारी पैसे मिळणार, ज्या बहिणींना मंगळवारी नाही मिळाले त्यांना बुधवारपर्यंत पैसे मिळणार, आणि ज्यांना जर बुधवारी पण पैसे नाही मिळाले त्यांना गुरुवारी 100% पैसे वाटप होणार आहेत। म्हणजे 4, 5, 6 हे जे 3 दिवस आहेत हे अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहेत। या 3 दिवसामध्ये आता रक्षाबंधन स्पेशल भेट वाटप होणार आहे रक्षाबंधन सणानिमित्त, आणि ही आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्त्वपूर्ण आणि सर्वात मोठी अपडेट होती। ही अपडेट आपण यूट्यूबवरती सर्वात अगोदर देत आहोत। आता आपण व्हिडिओच्या मुख्य टॉपिकवरती येणार आहोत। आता होणार आहेत फक्त आणि फक्त पैसे वाटप। तर बघा, सण आहे बहिणींचा, परंतु गिफ्ट असणार आहे लाडक्या भावांतर्फे। मग लाडके भाऊ, महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब आणि लाडके भाऊ उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी आता बहिणींना ओवाळणी देण्याचं ठरवलेलं आहे। रक्षाबंधन सणानिमित्त ही ओवाळणी सर्व पात्र बहिणींच्या, सर्व पात्र महिलांच्या आता बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। भरपूर महिलांनी कमेंट्स केल्या की दादा, रक्षाबंधन सणानिमित्त ही भेट आम्हाला मिळणार आहे, हे आता ऑफिशियली कन्फर्म झाले आहे का? तर या प्रश्नाचा आहे हो, येस, हे ऑफिशियली कन्फर्म झालेलं आहे, ऑफिशियल पोस्ट आलेली आहे। आता हे वरूनच निर्णय घेण्यात आलेला आहे की रक्षाबंधन सणानिमित्त लाडक्या बहिणींना गिफ्ट देण्याचं महायुती सरकारने ठरवलेलं आहे। पूर्वसंध्येला सर्व बहिणींना मिळणार। आता पूर्वसंध्येला म्हणजे नक्की कोणत्या तारखेला पैसे मिळणार असा प्रश्न भरपूर महिलांनी, भरपूर माता बहिणींनी विचारला होता। त्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। त्यामुळे तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे। आता ही रक्षाबंधन स्पेशल भेट आता वाटप होत आहे। तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, सण आहे बहिणींचा, गिफ्ट असणार आहे भावांचं। म्हणजे भावांकडून आता लाडक्या बहिणींचा रक्षाबंधन सण आनंदामध्ये जाणार आहे, कारण की लाडक्या बहिणींना लाडक्या भावांकडून मिळणार आहे ओवाळणी। रक्षाबंधन सणाचं गिफ्ट महायुती सरकार देणार, सर्व पात्र लाडक्या बहिणींना पैसे वाटप करणार आहे। रक्षाबंधन सणाची भेट, रक्षाबंधन सणाचं गिफ्ट सर्व बहिणींना देणार आहे। त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना आता पैसे येण्यास सुरुवात होत आहे। रक्षाबंधन सणाचं गिफ्ट आजच होणार आहे वाटप, आजच मिळणार रक्षाबंधन सणाचे पैसे। तर बघा, पैसे येण्यास आता सुरुवात होणार आहे। पैसे आल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवरती अशा प्रकारे मेसेज येणार आहे। बघा, हा मेसेज पाहू शकता, या ताईंना 4,500 रुपये मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेचे जमा झाल्याचा हा मेसेज आहे, असाच तुम्हाला मेसेज येणार आहे। आता सर्व पात्र बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये 100% 100% 100% जमा होणार आहे रक्षाबंधन सणाचं गिफ्ट, रक्षाबंधन सणाचं गिफ्ट। सर्व महिलांना खूप खूप ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा, कॉंग्रॅच्युलेशन्स। आता हे गिफ्ट कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी वाटप होणार सर्व अपडेट आलेलं आहे। तर बघा, तुम्हाला आता ऑफिशियल या ठिकाणी हे पोस्ट दाखवत आहे। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनीच याबाबत खुलासा केलेला आहे की आता महायुती सरकारने ठरवलेलं आहे लाडक्या बहिणींना द्यायचं रक्षाबंधन सणाची भेट। बघा, त्यांनी स्वतः पोस्ट करत त्यांच्या एक्स अकाउंटवरती, ट्विटरवरती पोस्ट करून ही याबाबत माहिती दिलेली आहे। 100% लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सणाची आता भेट मिळणार हे कन्फर्म झालेलं आहे। 100% 100% 100%
लाडक्या बहिणींना मिळणार रक्षाबंधन सणाची भेट, महिलांसाठी आनंदाची बातमी. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना पुढील अपडेट. आता लाडक्या बहिणींचं रक्षाबंधन सणाचं गिफ्ट तयार आहे. ऑफिशियली या ठिकाणी अपडेट आलेले आहे. ऑफिशियल आता GR आलेला आहे. आता होणार आहेत फक्त आणि फक्त पैसे वाटप. बघा आदिती तटकरे मॅडम यांनी स्पष्ट केलेलं आहे. आता GR मध्ये बघा पैसे किती वाटप होणार आहेत तर बघा ते सुद्धा खुलासा झालेला आहे. 2984 कोटी रुपये आता या हप्त्यासाठी वाटप होणार आहेत. या रक्षाबंधन सणाच्या गिफ्टसाठी वाटप करण्यात येत आहे. तसेच बघा लाडक्या बहिणींसाठी आता पैसे वाटप होत आहे. रक्षाबंधन सणाची गिफ्ट सर्व बँकांमध्ये आता जमा होणार आहे. मग अशी कोणती बँक आहे ज्या बँकेत सर्वात अगोदर रक्षाबंधन सणाचं गिफ्ट जमा होणार आहे तर त्या बँकेचं नाव आहे पोस्ट बँक. बहुतांश महिलांनी जवळपास 40% महिलांनी लाडकी बहिणींचा फॉर्म पोस्ट बँकेचं अकाउंट जोडलेला आहे. तसेच ज्या बहिणींनी SBI बँकेचं अकाउंट दिलेलं आहे त्यांना 2 नंबरला पैसे जमा होतील. ज्या बहिणींनी बँक ऑफ महाराष्ट्राचं अकाउंट जोडलेलं आहे त्यांना 3ऱ्या क्रमांकावरती पैसे जमा होतील. तसेच ज्यांनी बँक ऑफ बरोडा असेल किंवा बँक ऑफ इंडियाचं अकाउंट जोडलेलं असेल त्यांना 4थ्या-5व्या क्रमांकावरती पैसे जमा होतील. आणि टप्प्याटप्प्याने पंजाब नॅशनल बँक असेल त्यानंतर इतर कोणतीही बँकेचं तुम्ही अकाउंट जोडलेलं असू द्या सर्व बँकांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे वाटप होणार आहे. 3 दिवस 3 टप्प्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहे. आता कोणत्या टप्प्यामध्ये कोणत्या बहिणींना लाभ मिळणार सर्व अपडेट याच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात आत्ताची आणि ही आजची न्यू अपडेट आलेली आहे. KYC बाबत न्यू अपडेट आलेले आहे. आता सर्व बहिणींना KYC प्रक्रिया करावी लागणार आहे. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला KYC साठी आता नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यात येत आहे. तर तुम्हाला घाबरायचं नाही आहे. आत्ता सध्या तरी हे तुम्हाला काही करायचं नाही आहे. या संदर्भात लवकरच अपडेट येईल की सर्वच बहिणींना हे करायचं आहे की ज्या फक्त अपात्र महिला झालेल्या होत्या त्यांनाच करायचं आहे. ही KYC या संदर्भात तुम्हाला आपण लवकरच या संदर्भात अपडेट देणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेचं आता रक्षाबंधन सणाचं गिफ्ट तयार आहे. आता होणार फक्त आणि फक्त पैसे वाटप. शासनाचा GR आलेला आहे. शासन निर्णय GR आलेला आहे. बघा शासनाचा GR आलेला आहे. याबाबत खुलासा आदिती तटकरे मॅडम, एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब सर्वांनी स्पष्ट केलेलं आहे, क्लिअर केलेलं आहे. महायुती सरकार देणार आहे रक्षाबंधन सणाची भेट. बघा हा GR आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा हा GR आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या रक्षाबंधन सणाच्या गिफ्टसाठी भेटसाठी आता GR या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर बघा लाडक्या बहिणींना आता रक्षाबंधन सणाचे भेट मिळणार आहे. रक्षाबंधन सणाचं गिफ्ट वाटप होत आहे. सर्व पात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये हे पैसे आता वाटप होणार आहे. बघा 5 ऑगस्ट, 6 ऑगस्ट, 7 ऑगस्ट, 8 ऑगस्ट हे 4 दिवस महत्त्वपूर्ण. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार सर्व बँकांमध्ये होणार पैसे वाटप. एकही बहीण या लाभापासून वंचित राहणार नाही. काही महिलांना सोमवारी पैसे येतील, काही बहिणींना मंगळवारी पैसे येतील, काही बहिणींना बुधवारी, काही बहिणींना गुरुवारी. म्हणजे या 4 दिवसात तुम्हाला म्हणजे रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच या 4 दिवस हे वाटप चालणार आहे. सर्व पात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत. आता मग पैसे येणार आहेत तर लाडक्या बहिणीला एक्झॅक्टली किती पैसे मिळणार आहेत तर बघा ज्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता अशा बहिणींना जून हप्त्याचे 1500, जुलैचे 1500 मिळून थेट 3000 रुपये जमा होतील रक्षाबंधन सणाच्या भेट. आणि ज्या महिलांना रेग्युलर हप्ता मिळाला आहे, जून महिन्यापर्यंत सर्व हप्ते मिळाले आहेत अशा बहिणींना फक्त जुलै महिन्याचे 1500 रुपयाचं रक्षाबंधन सणाचं गिफ्ट मिळणार आहे. आणि ही आहे आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी गुड न्यूज. सर्व बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता रक्षाबंधन सणाचं गिफ्ट वाटप होत आहे. आता बघा ऑफिशियल पोस्ट या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. बघा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी स्पष्ट केलेलं आहे की आता रक्षाबंधन सणाची भेट सर्व बहिणींना, सर्व लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे. 1500 रुपयाचा सन्मान निधी सर्व पात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता वाटप होण्यास सुरुवात होत आहे. बघा लाडक्या बहिणींना मिळणार रक्षाबंधन सणाची भेट. महायुती सरकार देणार सर्व बहिणींना, सर्व महिलांना रक्षाबंधन सणाची भेट. तर बघा माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस जुलै महिन्याचा सन्मान निधी 1500 रुपये वितरित करण्यात येणार आहे.
बघा आता स्पष्ट झालेलं आहे, महायुती सरकार तुम्हाला रक्षाबंधन सणाचं गिफ्ट देणार आहे. त्यानंतर बघा पुढची अपडेट, रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येस सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल. हे आता क्लिअर झालेलं आहे. सर्व बहिणींना हे रक्षाबंधन सणानिमित्त सन्मान निधी जमा केला जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजची जबरदस्त अपडेट आलेली आहे. तर आता आजची अपडेट काय आहे ते आता अपडेट आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर बघा राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना खुशखबर दिली आहे. लाडक्या बहिणींना मिळणार आहे रक्षाबंधन सणाची भेट मिळणार आहे. हे कन्फर्म झालेलं आहे. म्हणजेच रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा सन्मान निधी 1500 रुपये राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना वितरित करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या एक्सवर पोस्ट शेअर करत माहिती दिलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, महायुती सरकारने दिली सर्वात मोठी गुड न्यूज, सर्वात मोठी अपडेट. जुलै महिन्याचा हप्ता आता वाटप होतो. 2984 कोटींचा निधी आता या योजनेसाठी वाटप करण्यात येत आहे. सर्व बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये हा लाभ, हे पैसे वितरित होणार आहेत. तर बघा जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं होतं. आता त्यांचं प्रतीक्षा अखेर संपलेलं आहे, कारण की जुलै महिन्याचा हप्ता 100% आता वाटप होणार आहे व रक्षाबंधन सणाचं गिफ्ट सुद्धा आता 100% वाटप होणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी स्पष्ट केलेलं आहे की बहिणींना मिळणार रक्षाबंधन सणाचे गिफ्ट 1500 रुपयेचा जुलैचा हप्ता होणार जमा. सर्व बहिणींना भेट मिळणारच, सर्व बहिणींना रक्षाबंधन सणाचं गिफ्ट मिळणारच. माझ्या सर्व बहिणींना रक्षाबंधन सण आनंदात साजरा जाणार, गोड होणार. महायुती सरकार सर्व भावांकडून मिळणार बहिणींना ओवाळणी, आणि हेच असणार बहिणींसाठीचं स्पेशल गिफ्ट वर्ष 2025 या वर्षातील. ठीक आहे. तर बघा त्यानंतर लाडकी बहीण योजना पुढची अपडेट, आता 2 टप्प्यामध्ये हप्त्याचं वितरण करण्यात येत आहे. रक्षाबंधन सणानिमित्त हे पैसे वाटप होत आहेत. सर्व पात्र बहिणींना हा लाभ आता जमा करण्यात येतोय. तर अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे. सर्वच्या सर्व बहिणींसाठी, सर्वच्या सर्व महिलांसाठी खुशखबर आहे. बघा सरकार यावेळी 13वा हप्ता 2 टप्प्यामध्ये वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिला जो टप्पा असणार प्रथम टप्पा, ज्यांची नावं प्राथमिक यादीत आहेत त्यांना आधी 1500 रुपये मिळेल. द्वितीय टप्पा असणार उर्वरित पात्र महिलांना थोड्याच दिवसामध्ये रक्कम मिळेल. हे नियोजन योजनेतील पारदर्शकता राखण्यासाठी आणि तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी केले जात आहे. बघा पहिला टप्पा म्हणजे ज्यांचं प्राथमिक यादीत नाव आहे आणि उर्वरित महिलांना थोड्याच दिवसात एका दिवसामध्ये म्हणजे दुसऱ्या दिवशी रक्कम मिळणार. अशा प्रकारे 2 टप्प्यामध्ये आता रक्षाबंधन सणाचं गिफ्ट 13वा हप्त्याचं गिफ्ट आता वितरित होत आहे. सर्व बहिणींसाठी, सर्व महिलांसाठी खुशखबर, 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 आनंदाची बातमी. तर 13वा हप्ता आला का अशी करा तपासणी. तुम्ही तुमचा हप्ता आला की नाही हे अधिकृत पोर्टलवर जाऊन तपासू शकता. बघा वेबसाईट आहे लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल laadkibhin.maharashtra.gov.in. त्यानंतर बघा लाभार्थी लॉग इनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चा तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर डॅशबोर्डमध्ये पेमेंट स्टेटस या पर्याय बघायचा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला माहिती सबमिट करायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची तपासणी करता येईल की तुम्हाला 13वा हप्ता जमा झाला आहे की नाही, सर्व माहिती त्या ठिकाणी दाखवली जाते. आता बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिली मोठी खुशखबर. लाडक्या बहिणींना मिळणार आता पूर्वसंध्येला रक्षाबंधन सणाचं गिफ्ट केलं त्यांनी ऑफिशियली कन्फर्म. तर बघा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. आदिती तटकरे मॅडम यांनी तारीख सांगितलेली आहे की कोणत्या तारखेला लाडक्या बहिणींना मिळणार जुलै महिन्याचे पैसे. तसेच ज्यांचे थकीत जून महिन्याचे पैसे बाकी आहेत त्यांचे सुद्धा 1500 + 1500 3000 रुपये कधी मिळणार, संपूर्ण अपडेट आपल्याकडे आलेले आहे. तीच अपडेट आता आपण पाहणार आहोत. तर बघा आता सर्व बहिणींना मिळणार आहे रक्षाबंधन सणाचं गिफ्ट. तर बघा सर्वात मोठी अपडेट अशी आहे की रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा सन्मान निधी 1500 रुपये लाडक्या बहिणींना वितरित करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. आदिती तटकरे मॅडम यांनी स्पष्ट केलेलं आहे की बहिणींना 100% आता रक्षाबंधन सणाची भेट दिली जाणार आहे. हे त्यांनी ऑफिशियली कन्फर्म केलेलं आहे. यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांचं कौतुक होत आहे. सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहे. त्यानंतर बघा रक्षाबंधनवर आत्मनिर्भरतेचं गिफ्ट. बघा महाराष्ट्र राज्यातील सर्व महिला, सर्व बहिणी, सर्व माता बहिणी, सर्व लाडक्या ताई आता खुश होणार आहेत. कारण की बघा आत्मनिर्भरतेचं गिफ्ट काय आहे, तर बघा लाडकी बहीण योजना हे केवळ सरकारची आर्थिक मदत नसून
महिलांचा सन्मान आणि आत्मविश्वासाचं गिफ्ट आहे। या योजनेच्या 13व्या हप्त्याच्या माध्यमातून महिलांना 1500 रुपये मिळणार आहे, जे त्यांना स्वतःसाठी निर्णय घेण्यास आणि गरजा भागवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे। म्हणजे ही योजना महिलांसाठी इन शॉर्ट सांगायचं झालं तर वरदान ठरलेले आहे। या योजनेमुळे महायुती सरकारचं संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कौतुक केले जात आहे। संपूर्ण महिला खुश आहेत, महिला समाज खुश आहे, महिला वर्ग खुश आहे। तर आता बघा 12व्या हप्त्यानंतर आता होणार आहे 13वा हप्ता वाटप। आता होणार फक्त आणि फक्त पैसे वाटप। एकही बहीण, एकही महिला या लाभापासून वंचित राहणार नाही। तर बघा म्हणजे या योजनेचा आता 13वा हप्ता जमा होतोय। 13वा हप्ता आता जाहीर होणार असून सरकारचा उद्देश स्पष्ट आहे। रक्षाबंधनपूर्वी बहिणींना ही रक्कम मिळावी, जेणेकरून सणाच्या खर्चात मदत होईल आणि बहिणी आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर राहतील। तर बघा आता वाटप होणार 12वा हप्ता, ज्या बहिणींना जुलै 2025च्या पहिल्या आठवड्यात मिळाला होता। आता ज्यांना मिळालं नव्हतं त्यांना, जर त्या बहिणी पुन्हा या योजनेमध्ये पात्र ठरल्या असतील तर त्यांना या 13व्या हप्त्यासोबत 12वा हप्तासुद्धा भेटून जाईल। ऑगस्टच्या 9 तारखेपर्यंत खात्यावर जमा होणार आहे। म्हणजे पूर्वसंध्येला, म्हणजे तुम्हाला आता तारीख सांगणार एक्झॅक्टली कधी हे पैसे तुम्हाला मिळणार आहे। रक्षाबंधन सणाचं गिफ्ट आता तयार आहे, 100% होणार आहेत पैसे वाटप। तर बघा महाराष्ट्र राज्यातील लाखो पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात आणि याही महिन्याच्या रक्षाबंधन सणानिमित्त हे गिफ्ट 100% आता जमा केलं जाणार आहे। तसेच आपल्या मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलतर्फे आता सर्व आपल्या चॅनलवरील व्ह्यूवर्स, सर्व सबस्क्रायबरसाठी खुशखबर आहे। कारण की आता आपल्या चॅनलवरती 1,25,000 प्लस सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि आपल्या चॅनलवरती ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्यावेळेस आपल्या चॅनलतर्फे 2 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत। अतिशय चांगल्या व दर्जेदार क्वालिटीच्या या पैठणी साड्या असणार आहेत व 100% हा गिव्हअवे केला जाणार आहे। या गिव्हअवेमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे आणि या गिव्हअवेचे 2 लकी विनर असतील ज्यांना पैठणी साड्या मिळणार आहेत। तुमच्या ॲड्रेसवरती ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर होतील त्याच दिवशी पैठणी साड्या पाठवण्यात येणार आहे। आम्ही एक रँडम कमेंट पिक करणार आणि ज्यांची पण कमेंट आम्हाला चांगली वाटेल ती कमेंट आम्ही पिक करणार। 2 कमेंट पिक केले जातील, 2 लकी विनर ठरतील। मग महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, कोणत्याही जिल्ह्यातील विनर असतील त्यांना त्यांच्या ॲड्रेसवरती पोस्टाच्या माध्यमातून साडी पाठवण्यात येईल। त्यामुळे सर्वांनी या गिव्हअवेमध्ये पार्टिसिपेट करा व तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी। ठीक आहे, त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना पुढची अपडेट। तर आता लाडकी बहीण योजनेचं रक्षाबंधन सणाचं गिफ्ट सर्वात अगोदर पोस्ट बँकेमध्ये जमा होणार आहे। जर तुम्ही पोस्ट बँकेचं अकाउंट दिलेलं असेल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे। त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना रक्षाबंधन सणाचं गिफ्ट आता वाटप होत आहे। महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीला आता गिफ्ट देणारच। आरजी चटके मॅडम यांनी केलं स्पष्ट, जेवढ्या पण पात्र महिला आहेत ज्या या योजनेच्या अटी शर्तीमध्ये बसत आहेत अशा सर्व बहिणींना रक्षाबंधन सणाची भेट मिळणार, असं आरजी चटके मॅडम यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यानंतर बघा पुढची अपडेट, लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सण गिफ्ट मिळणार, परंतु हे जे गिफ्ट आहे हे आता वेगवेगळं मिळणार आहे। काही महिलांना जास्त पैसे तर काही बहिणींना कमी पैसे। आता बघा ज्या महिलांना रेग्युलर सर्व हप्ते मिळाले आहेत, मग त्यामध्ये जूनचा हप्तासुद्धा मिळाला आहे, अशा बहिणींना फक्त जुलै महिन्याचे 1500 रुपये रक्षाबंधनच्या गिफ्टच्या स्वरूपात मिळणार। तसेच ज्या बहिणींना जूनचा हप्ता पेंडिंगला आहे, थकीत आहे, अशा महिलांना थेट 3000 रुपयेचे रक्षाबंधन सणाची गिफ्ट, रक्षाबंधन सणाची भेट जमा होणार आहे। आत्तापर्यंत बघा लाडकी बहीण योजनेमध्ये एकूण 12 हप्ते जमा करण्यात आलेले आहेत। 12 हप्त्याचे 18,000 रुपये बहिणींच्या खात्यावरती जमा झालेले आहेत। आता वाटप होत आहे रक्षाबंधन सणाचं गिफ्ट। हे गिफ्ट सर्व पात्र बहिणींना मिळणार आहे। आता तुम्हाला वाटप होणार आहे 13वा हप्ता रक्षाबंधन सणाच्या गिफ्टच्या स्वरूपात। हे गिफ्ट सर्व बहिणींना मिळणार आहे। रक्षाबंधन सण सर्व महिलांचा, सर्व लाडक्या बहिणींचा आनंदामध्ये साजरा होणार आहे। सर्व व्ह्यूवर्सला, सर्व सबस्क्रायबर्सला, सर्व लाडक्या बहिणींना, सर्व महिलांना रक्षाबंधन सणाच्या ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा। लाडक्या बहिणींना तसेच लाडक्या भावांना आता होणार आहे फक्त आणि फक्त पैसे वाटप। आता होणार फक्त आणि फक्त पैसे वाटप, मिळणार रक्षाबंधन सणाची गिफ्ट। ऑफिशियल 100% ओरिजिनल अपडेट आलेले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आता रक्षाबंधन सणाचं गिफ्ट महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे। तर रक्षाबंधन सणाचं गिफ्ट कोणते कोणते मिळणार, किती किती पैसे मिळणार, तर बघा सर्वात पहिलं जे गिफ्ट होतं रक्षाबंधन सणानिमित्त, हे गिफ्ट होतं महाराष्ट्र राज्यातील
सर्व लाडक्या शेतकरी मित्रांसाठी 2000 रुपयाचं PM किसान योजनेचे पैसे सरकारने सर्व शेतकरी मित्रांच्या बँक खात्यामध्ये 2 ऑगस्टलाच कालच पाठवलेले आहेत। ठीक आहे। आता लाडकी बहीण योजनेमधून जुलै महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत। 1500 रुपये जमा झाल्याच्या नंतर अशा प्रकारे क्रेडिट झाल्यावर तुमच्या मोबाईलवरती मेसेज पडणार आहे। गॅसचे 830 रुपये सुद्धा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि हेच असणार आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी, सर्व लाडक्या शेतकरी मित्रांसाठी रक्षाबंधन सणानिमित्त गिफ्ट। याचा अर्थ लाडक्या भावांचा, लाडक्या बहिणींचा रक्षाबंधन सण यावर्षीचा गोड होणार आहे। वर्ष 2025चा रक्षाबंधन सण आनंदामध्ये साजरा होणार आहे। आता बघा, काही महिलांमध्ये नाराजगी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात, कारण की जून महिन्याचा जो हप्ता आहे तो जवळपास 26.34 लाख बहिणींना मिळाला नाही, महिलांना मिळाला नाही। या महिलांचा लाभ सध्या तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आलेला आहे। आता या महिलांची शहानिशा होणार आहे, तपासणी होणार आहे आणि या तपासणीमध्ये ज्या महिला पास होतील, या योजनेसाठी पात्र ठरतील, अशा बहिणींचा पुन्हा एकदा लाभ सुरू होईल आणि मग त्यांना जूनचा हप्ता सुद्धा मिळेल आणि रक्षाबंधन सणाचं गिफ्ट सुद्धा मिळेल। म्हणजे या महिलांना लॉटरी लागेल, एक साथ 2-2 हप्ते मिळतील। आता बघा, जून महिन्याचा जो हप्ता आहे तो मिळाला आहे, 2,25,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। जूनचा हप्ता मिळाला आहे, एवढ्या महिलांना हे पैसे जमा झालेले आहेत, एवढ्या बहिणींना हा लाभ जमा झालेला आहे, हे पैसे मिळाले आहेत। ठीक आहे। त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना पुढची अपडेट, आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट, 26.34 लाख बहिणी या लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र झालेल्या आहेत। आता यातील ज्या महिला पुन्हा एकदा पात्र होतील, योजनेसाठी शहानिशेमध्ये बसतील, क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये बसतील, अशा महिलांचा पुन्हा एकदा लाभ सुरू करण्यात येईल। सर्व शहानिशा होणार, चौकशी करूनच लाभ मिळेल, या संदर्भात माहिती आदिती चटकरे मॅडम यांनी दिलेली आहे। म्हणजे ज्या पात्र ठरतील त्यांना मग रक्षाबंधन सणाचे गिफ्ट सुद्धा मिळेल। आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना एकूण 12 हप्त्याचे 18,000 रुपये जमा झालेले आहेत। आता वाटप होतोय 13वा हप्ता आणि रक्षाबंधन सणाचं गिफ्ट। तर बघा, जून महिन्याचा हप्ता सुमारे 2.25 कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला आहे। तर जुलै ऑगस्ट महिन्याच्या 3000च्या हप्त्याची प्रतीक्षा अद्याप सुरू आहे। आतापर्यंत लाभार्थी महिलांना एकूण 12 हप्त्यामध्ये एकूण 18,000 रुपये मिळाले आहेत। आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात पुढची अपडेट आलेली आहे। लाडक्या बहिणींना मिळणार आहे सर्व लाडक्या भावांकडून ओवाळणी। तर बघा, 3,000 रुपये ज्यांना जून हप्ता मिळाला नाही त्यांना जून जुलैचे मिळून 3,000 रुपये, तसेच ज्या बहिणींना जूनचा हप्ता मिळाला आहे त्यांना 1500 रुपयाची ओवाळणी मिळणार आहे। तसेच संजय गांधी निराधार योजनेचे सुद्धा आता 1000 रुपये वाढवण्यात आलेले आहेत। संजय गांधी निराधार योजनेमध्ये अगोदर तर बघा, संजय गांधी निराधार योजनेमध्ये अगोदर 1500 रुपयाचा लाभ दिला जात होता। आता या लाभामध्ये थेट 1000 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। म्हणजे या योजनेतील लाभार्थ्या दिव्यांगांना आता थेट 2500 रुपयांचा लाभ मिळणार आहे। आता बघा, रक्षाबंधन सण जवळ आलेला आहे आणि रक्षाबंधन सणाचं बहिणींचं गिफ्ट तयार आहे। आता होणार आहे फक्त आणि फक्त पैसे वाटप। हे तुमच्यासमोर ऑगस्ट महिन्याचं कॅलेंडर आहे। आता रक्षाबंधन सण कधी आहे, तुम्ही आज हा व्हिडिओ पाहताय, ठीक आहे। बघा, 5 तारीख, 6 तारीख, 7 तारीख, 8 तारीख आणि 9 तारखेला असणार आहे रक्षाबंधन सण। वार आहे शनिवार। रक्षाबंधन सणाच्या सर्व महिलांना, सर्व लाडक्या बहिणींना ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला सर्वांना 100% आता रक्षाबंधन सणाची भेट आजच वाटप होणार आहे। तर बघा, रक्षाबंधन सणाची जी तारीख आहे ती आहे 9 ऑगस्ट, वार आहे शनिवार। या दिवशीच्या आधीच तुम्हाला रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येलाच रक्षाबंधन सणाचं गिफ्ट सर्व महिलांना मिळणार आहे। तसेच आपल्या चॅनलतर्फे 2 पैठणी साड्या वाटप होणार आहे 2 लाख सबस्क्रायबरवरती। त्यामुळे सर्वांनी या गिव्हमध्ये पार्टिसिपेट करा, तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी। तर फक्त तुम्हाला एक चांगली कमेंट करायची आहे, त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार। ज्या दिवशी 200K होतील त्या दिवशी 2 पैठणी साड्या आपल्या मराठी अनिकेत चॅनलतर्फे वाटप करण्यात येणार आहेत। 100% हा गिव्हअवे केला जाणार। अतिशय चांगल्या क्वालिटीच्या पैठणी साड्या असतील। आता बघा, आदिती चटकरे मॅडम यांनी पोस्ट करून माहिती दिलेली आहे रक्षाबंधन सणाच्या भेट संदर्भात। बघा, लाडक्या बहिणींना मिळणार रक्षाबंधनाची भेट। माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येस जुलै महिन्याचा सन्मान निधी 1500 रुपये आता वितरित करण्यात येत आहे। रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येस सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात
हा सन्मान निधी 100% आता जमा होणार आहे, कारण की ऑफिशियली अपडेट आलेले आहे। आता बघा, लाडक्या बहिणींना मिळणार आहे रक्षाबंधन सणाचे गिफ्ट। याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः अपडेट दिलेली आहे। ही अपडेट आपण देत आहोत मराठी निकेत या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सणाची भेट मिळणार, महिलांचा रक्षाबंधन सण आनंदात साजरा होणार, रक्षाबंधन भेट मिळणार पूर्व संध्येला। त्यानंतर बघा पुढची अपडेट, माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आता रक्षाबंधन सण आहे 9 ऑगस्टला। तो सण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदामध्ये जल्लोषमध्ये साजरा होणार आहे, कारण की रक्षाबंधन सणाचे गिफ्ट भेट वाटप होणार आहे। बघा, तारीख सांगतो, 5 ऑगस्ट, 6 ऑगस्ट, 7 ऑगस्ट, 8 ऑगस्ट ला DBT लिंक बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल। तसेच बघा, रक्षाबंधन सणाच्या पूर्व संदेश जुलै महिन्याचा सन्मान निधी 1500 रुपये वितरित करण्यात येणार आहे। 100% सर्व पात्र लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सणाचं गिफ्ट पूर्व संध्येच्या आधीच जमा होणार आहे। माहिती आवडली असेल तर आपल्या मराठी निकेत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।